गाईज इथे चेअर्सचा हा म्हणजे साईड आहे. तिथे तुम्हाला खूप साऱ्या चेअर्सचे ऑप्शन मिळतील. आरामदायी चेअर्समध्ये या काही आहेत ज्याचे बघा हा सेक्शन आहे. सगळ्यांनी बघू शकता तुम्ही गाईज लाईट्सचा 800 रुपीज 1000 रुपये. एक छोटंसं 2 टेबल आणि 2 खुर्ची आणि छोटंसं टेबल्स आहे. म्हणजे तुम्ही हे गॅलरीमध्ये वगैरे ठेवू शकता तुमच्या. ज्याच्यात चेअरची प्राईस आहे 1500 रुपये 1600. सो हाय गाइस, गुड आफ्टरनून. मी निलेश मांबाडेकर पासून पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. आणि आत्ता जस्ट आपण आहोत पार्किंगमध्ये. येस, मी आता ॲक्च्युली आलो आहे आयकियाला. आयकिया एक मोठा शॉपिंग सेंटर आहे. ते फर्निचरच्या बाबतीत इथं तुम्ही सगळ्या तुम्हाला बघायला मिळेल. सो हे आहे नेरुळ आहे. येस, नेरुळ आहे. आणि जवळपास इंडियामध्ये हार्डली 3 का 4 शॉप्स आहेत आयकियाचे. ज्याच्यामध्ये एक दिल्लीला आहे, एक हैदराबादला आहे, मुंबईला हे होतं आणि आता अजून एक वरळीला झालं आहे. सो आत्ता आपण आलो नेरुळच्या आयकियाला. सो लेट्स गो टू एक्सप्लोर. सो काय तुम्ही बघू शकता खूप मोठी पार्किंग आहे. 2 व्हीलर असो 4 व्हीलर असो, तुम्ही कुठल्याही गाडीने याल, जर 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर असेल तुम्ही काही घेऊन याल तर खूप मोठी पार्किंग आहे. सो पार्किंग अबाउट पार्किंग इट्स नॉट एनिथिंग इश्यू. आज आहे संडे, सो संडे पण असला तर दुपारचे ऑलमोस्ट 12-12:30 झालेत आणि म्हणजे तेवढीशी गर्दी नाही आहे. गर्दी मे बी, बट तेवढी गर्दी मला आत्ता तरी इथे खाली पार्किंगमध्ये बघून वाटत नाही आहे. गाड्या आहेत नाही असं नाही. सो आता आपण वर जाऊन एक्सप्लोअर करूया. मी वरळीचं जे आयकिया म्हणजे शॉपिंग सेंटर ते मी एक्सप्लोअर करणार होतो, बट आता म्हटलं इथून ऐरोलीवरून हे जवळ आहे. सो म्हटलं हे करूया. आणि हे वरळीपेक्षा पण मोठं आहे आणि खूप म्हणजे ओल्ड आहेत वरळीपेक्षा. सो मग म्हटलं इथेच एक्सप्लोअर करूया. सो लेट्स गो टू एक्सप्लोअर दिस आयकिया शॉपिंग सेंटर. सो गाईज आत्ता जस्ट आपण चेकिंग करून आतमध्ये आलो आणि हा असा एंट्रन्स आहे. इथून आता आपल्याला वर जायचं आहे. सो हे मस्त इथे तुम्ही बघू शकता ते टेबल्स आणि काही आहेत. 16,000 रुपीज प्राईज आहे याची. 7,000 या टेबलची प्राईज आहे. आणि कम्प्लेट हा बुकमार्क्स म्हणजे बुक ठेवायसाठी तो बुकशेल्फ असतं, बुक केस, त्याची प्राईज आहे 15,000. ही चेअर आहे त्याची प्राईस आहे 11,000. सो अशी काही गोष्टी आहेत. सो इथे पण आहे काही सोफा सेट आहे थिंक, जो 19,000चा तुम्हाला 17,000मध्ये मिळेल. आणि एक आहे आयकियाच्या ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे आयकियाच्या ज्या वस्तू आहेत त्या लॉंग ड्युरेबल असतात, म्हणजे खूप वर्ष टिकतात, एकदम मजबूत असतात. तर तुम्ही बघू शकता हे 3,000चं आहे स्टोरेज टेबल. परत 190च्या या छोट्या छोट्या फ्लॉवर पॉट्स आहेत, म्हणजे डिझायनेबल. 10,000चं हे शेल्विंग युनिट, म्हणजे इथे तुम्ही काही शॉपिंग म्हणजे शोकेसवाल्या वस्तू ठेवू शकता. सो गाईज इथे P2ला पार्किंग आहे, P1ला पण पार्किंग, L1ला मेन आयकिया बिझनेस आणि L2ला वर शॉपिंग. सो आता आपण वर जाऊया. सो आता आपण अप्पर फ्लोअरला आलो आणि आता इथला फ्लोअर एक्सप्लोअर करूया. सो इथे काही चेअर्स वगैरे आहेत ज्या आपण ऑफिस चेअर म्हणू शकतो. याला 11,500. ही पण आहे जवळपास 15,000. ही एक पुन्हा आहे 10,500, 14,000. हे 13,000ला टेबल आहे, ज्याच्यावर आपण वर PC वगैरे ठेवू शकतो, TV वगैरे ठेवू शकतो. इथे काही डेमोज दाखवलेत कसे यूज करायचे त्या चेअर्स वगैरे. हे स्टोरेज बॉक्सेस आहेत काहीतरी, काही 800 रुपयाला.
शॉपिंग चा म्हणजे शोकेसवाला छोटंसं झाड कुंडीतलं 450 रुपये. हे पुन्हा एकदा तसंच 400 रुपये. हे जे कॅबिनेट ठेवतो आपण डोरच्या बाजूला, कॅबिनेट विथ डोर्स 1000 रुपीजला. हे काय कॅबिनेट कम्प्लीट जवळपास 16,500ला. नंतर हे एक छोटंसं कबर्ड आहे 19,000 रुपयाला. हे एक ड्रॉवर युनिट आहे 30,000ला, 30,000 रुपयाला. याच्यावर की पण आहे म्हणजे तुम्ही लॉक करू शकता. एक टेबल आहे जवळपास 41,000ला. याच्यामध्ये चेअर पण इन्क्लुडेड आहे. आय थिंक चेअर्स 7,000चे म्हणजे याच्यावर बसून तुम्ही PC वर काम वगैरे करू शकता. सो गाईज मीट अवर B2B स्पेस. म्हणजेच इथे कसं तुम्ही तुमची बिझनेसची मीटिंगची रूम जी असेल तुम्ही कशी डिकॉर करू शकता हे असं दाखवलेलं आहे. म्हणजे इथल्या वस्तू ज्या आहेत तुम्ही अशा प्रकारे सजवू शकता. या सगळ्या वस्तू ज्या तुम्हाला इथे बघायला मिळतात आहे त्या या सगळ्या इथे तुम्हाला मिळतील एकदम म्हणजे रिजनेबल नाही म्हणता येणार पण एक प्रॉपर रेटमध्ये. हे बघा ना इथे असे एक काच वगैरे म्हणजे इथे तुम्ही ठेवू शकता असं काही वगैरे. तर जस्ट माझ्या हातून पडलं पण हां खूप सांभाळून व्यवस्थित तुम्ही वस्तू बघू शकता. सो अशा प्रकारच्या काही वस्तूज आहेत इथे. त्यांनी ते पण दाखवलं की किती किलोच्या वस्तू या इथे म्हणजे तुम्ही अडकवू शकता किंवा ते तिथे यूज करू शकता. सो इथे पण एक ऑफिस तुमचं कसं असू शकतं. तुमचं छोटंसं ऑफिस एक असेल तर ते कसं तुम्ही म्हणजे वापरू शकता. सो लाईक हे बघा हे जे आहे स्क्रीन फॉर डेस्क हे पण जवळपास 6,400 रुपयाचं आहे. म्हणजे कम्प्लीट ऑफिस सेटअप म्हणा किंवा घरातल्या काही छोट्या मोठ्या वस्तू असतील त्या तुम्ही इथे इथल्या वस्तू यूज करून पूर्ण सेट करू शकता ॲज इट इज. इथे येऊन तुम्ही एकदा बघू शकता. म्हणजे हा ॲक्च्युली थोडक्यात डेमो आहे. या लाईट्स वगैरे सगळं काही म्हणा हे सगळं तुम्हाला इथे बघायला मिळेल. इथे बुक केस आहे जवळपास 18,500ला. नंतर हा एक सोफा सेट आहे इथे जवळपास 20,000ला. तर त्या समोरच्या बाजूला एकदा जाऊन बघूया आपण काय आहे तिथे. तिकडे रेस्टॉरंट आहे ऐक्याचं पण आता तिकडे नंतर जाऊया. काय आहे ते मोबाईल फोन होल्डर. ओके हे मोबाईल फोन होल्डर्स आहेत छोटे छोटे. गाईज इथे तुम्हाला हा एक्झिट आहे म्हणजे इथून तुम्ही वस्तू वगैरे घेतल्यानंतर इथून तुम्ही चेकआउट करून सगळं दाखवून वगैरे जाऊ शकता. आणि इथे समोर म्हणजे छोटंसं खाण्यापिण्याचं आहे. आणि इथे समोर तुम्हाला ATMs पण आहेत. म्हणजे तुम्हाला जर पैसे वगैरे काढायचे असतील पैसे वगैरे कमी पडले तर ते सुद्धा तुम्ही काढू शकता. सिटी बँकेचं ATM. सो दॅट इज रिअली नाईस. सो लेट्स गो टू अप. आता वरच्या फ्लोअरवर जाऊया आणि एक्सप्लोअर करूया. सो खाली मोस्टली चिल्ड्रन प्ले रूम आणि काही छोटे मोठे म्हणजे तुमचे ऑफिसचे काही गोष्टी आहेत किंवा घरी तुम्ही सोफा सेट वगैरे त्या गोष्टी आहेत. वर आय थिंक मेन आहे. सो आता आपण वर बघूया. तुमच्या घरात जास्त गोष्टी यूज होऊ शकतील. सो चला बघूया. सो इथे तुम्हाला म्हणजे आपण जे टिश्यू पेपर्स वगैरे इथे काही ग्लासेस वगैरे आहेत जे आपण नॉर्मली सरबत ज्यूस किंवा
जे ड्रिंक्स करणारे वगैरे त्यांच्यासाठी. सो हे तुम्ही बघू शकता. इथे एक हे पण आहे म्हणजे हे लायटिंग्सवाले जस्ट 159ला. बॉटल विथ स्टॉपर. मला वाटतं ते हे लायटिंग्स आहे ते असं मला वाटतंय ते आहेत ते लिकेज. सो इथे पुन्हा एकदा ग्लासचे सेट्स आहेत. 13,000ला तो ग्लास सेट. आणि आता जे आपण मगाशी बघितली ती बॉटल आहे. हा सेट आहे कम्प्लीट 1000 रुपीजला, 1100 रुपयाला. नंतर इथे हे चमचे वगैरे. नंतर इथे बाउल्स वगैरे आहेत जे नॉर्मली आपण चायनीज खाताना वगैरे यूज करतो. सो इथे अजून तुम्ही काही म्हणजे जे आपण काय गोंडपाट म्हणतो किंवा जे पायपुसणी असतात ते आहे. नंतर इथे पुन्हा एकदा काही शोपीसचे ग्लासेस आहेत जस्ट 99. ह्या गोष्टी एकदम हार्डली म्हणजे 100 रुपीज 100 रुपीजला वगैरे आहेत. इथे असं स्मॉल मस्त असं बेड आहे. सो 19,000 याची प्राईस आहे. त्याच्यात 2 जण बेड राहू शकता. म्हणजे आपण जे बोलतो ना लहान मुलं वगैरे किंवा खाली झोपू शकतात खालीवर तसं आहे. सो हे नंतर इथे स्मॉल चेअर्स आहेत ज्याची प्राईस जवळपास 2000च्या घरात आहे. नंतर हे 6000ला टेबल आहे. म्हणजे जनरली तुम्ही जर वर्क फ्रॉम होम वगैरे करत असाल, घरातून काही काम वगैरे करत असाल त्यासाठी आहे. सो इथे एक कबर्ड आहे. 29,000 प्राईस आहे. तुम्ही बघू शकता हे असं. टॉयलेटमध्ये पण तुम्ही बाथरूममध्ये काय वस्तू वापरू शकता त्याचं आहे. आता इथे तुम्हाला म्हणजे बाथरूमच्या वर जो असतो आपला आरसा वगैरे जस्ट 27,000 तुम्ही बघू शकता. पुन्हा हे बेसिन पण आहे तुम्ही घेऊन जाऊ शकता ज्याची प्राईस जवळपास 15,500. टॉयलेटसुद्धा आहे म्हणजे घरातली प्रत्येक गोष्ट इथे मिळते तुम्हाला. टॉयलेट बाथरूम पण मिळतं. नंतर वॉशिंग मशीन नाही आहे. वॉशिंग मशीनशी रिलेटेड गोष्टी तुम्हाला मिळतील. कपडे ठेवण्याचं ते वगैरे किंवा लाईक हा पडदा वगैरे. जवळपास 10,000चा म्हणजे शॉवर आहे. 10,000-10,500चा. एक किचनचा सेटअप आहे. इथे समजा तुमचा फ्रीज राहिला. नंतर ही वर आता ती इलेक्ट्रिक चिमणी येते ती आहे. 1.5 लाख रुपये त्याची प्राईस आहे. 1,60,000. नाही आय थिंक 1.5 लाखामध्ये मला वाटतं हा पूर्ण सेटअप असेल. 1.5 लाखाचा पूर्ण सेटअप आहे. आणि ह्याची प्राईस आहे चिमणीची प्राईस 15,000 रुपये. सो आय थिंक हा 1.5 लाखाचा पूर्ण सेटअप असणार आहे. ते दिले ना प्राईज. हे काय प्राईज इन्क्लुडेड दिलं आहे या गोष्टी. हँडल्स, ड्रॉवर्स, स्किन्स, टॅप्स, डिलिव्हरी, इन्स्टॉलेशन सर्व्हिस सगळं या सगळ्या गोष्टी आहेत. नंतर इथे पण हे आहे म्हणजे तुम्ही छोटंसं डायनिंग टेबल म्हणू शकता. ही लाईट्स वगैरे पण अशा छान आहेत. 3,000ची लाईट आहे. ही लाईट एक छान आहे. 3,000 रुपयात मस्त. नंतर किचन ट्रॉलीज वगैरे. हे आपलं वॉश बेसिन वगैरे 13,000ला. 7,500ला नळ टॅप.
₹600 हे बाउल्स आणि हा छोटा कबर्ड ज्याच्यामध्ये तुम्ही ओव्हन वगैरे किंवा काही सामान ठेवू शकता, छोटी छोटी आपली भांडी वगैरे. एक छोटंसं 2 टेबल आणि 2 खुर्ची आणि छोटंसं टेबल्स आहे, म्हणजे तुम्ही हे गॅलरीमध्ये वगैरे ठेवू शकता तुमच्या. ज्याच्यात चेअरची प्राईस आहे ₹1,500, ₹1,600 सिंगल, आणि टेबलची प्राईस आहे जवळपास ₹2,700. 3,000 ते 4,000 रुपयाच्या ह्याच्यात आहे. म्हणजे हे बघू शकता तुम्ही, दाखवलं आहे ही एवढीशी गॅलरी आहे आणि या गॅलरीमध्ये एवढ्याशा जागेमध्ये तुम्ही ह्या गोष्टी ठेवू शकता. म्हणजे संध्याकाळी तुमच्या गॅलरीमध्ये बसून तुम्ही चहा नाश्त्याचा आनंद आस्वाद घेऊ शकता. इथे पण बेड सेट, जसा मगाशी बघितलं टी व्हीचा सेटअप, खालचे ते बेड्स वगैरे, म्हणजे सॉरी त्याच्या खालचे टेबल्स वगैरे. 54,000च्या घरात आहे हा पूर्ण सेटअप आहे. ते एक लाईट मस्त आहे. तुमचा हॉल, तुमचा बेडरूम किंवा तुमचा घर अत्याधुनिक गोष्टींनी जर सजवायचं असेल तर इथे चांगले सारे ऑप्शन्स आहेत. मुळात हे जे IKEA आहे ते इथल्या ज्या वस्तू आहेत खूप ड्युरेबल आहेत, लॉंग लास्टिंग आहेत, मजबूत आहेत आणि म्हणजे बोलतात ना एकदम रिजनेबल नाही म्हणता येणार, पण यस थोडीशी प्राईस जास्त दिली तर त्या खूप, म्हणजे एकदा तुम्ही इथल्या ज्या वस्तू घेऊन गेलात तर नक्कीच म्हणजे त्या 7-8 वर्ष 8-10 वर्ष तर बघायला नको त्यांना त्या गोष्टींना, अशा चांगल्या आहेत. गाईज हा बेड तुम्ही बघू शकता, सोफा कम बेड, त्याचा डेमोवर TV वर दाखवला जातो, म्हणजे फुल फोल्डिंग आहे. त्याची प्राईस ऑलमोस्ट फक्त 8,500 आहे. हा एक मला चांगला वाटला, मस्त ड्युरेबल आहे आणि मस्त, म्हणजे तुम्ही बघू शकता इथे लेडी कशी यूज करते, म्हणजे त्याला अगदी पूर्ण कंप्लीट बेडमध्ये पण होऊ शकतो किंवा जे तुम्ही ॲज अ सोफा कम बेड असं तसा पण विचारू शकता आणि एकदम जागा कमी यूज करतो आहे तो. गाईज इथे चेअर्सचा हा म्हणजे साईड आहे, तिथे तुम्हाला खूप साऱ्या चेअर्सचे ऑप्शन मिळतील. आरामदायी चेअर्समध्ये या काही आहेत ज्याची प्राईस 14,000 आहे किंवा ही 11,000मध्ये आहे, किंवा इथे पण काही आरामदायी चेअर्स आहेत ज्याची प्राईस जवळपास 5,000, इथे 6,500, आणि मग इथे तुम्ही तिथे समोर इथे पाय ठेवू शकता. सो हा चेअरचा कम्प्लीट सेक्शन आहे. तिथे तुम्ही चेअर्स ठेवून आराम करू शकता किंवा चेअर्स बघू शकता. काही इथे छोट्या छोट्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे छोटे छोटे काही तुमच्या घरात लागणारे इथे लाईक कचऱ्याचे डबे छोटे, नंतर इथे पण डस्टबिनचे काही टाईप्स आहेत. इथे काही कब्बाशा वगैरे त्या ठेवण्याचे रॅक्स छोटे छोटे, किंवा तिथे समोर छोट्या कुंड्या वगैरे लावू शकतो, किंवा तिथे समोरच्या बघू शकता तिथे म्हणजे आपण जे किचनमध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आहेत. इथे पूर्ण बेड्सचा सेक्शन आहे, खूप साऱ्या प्रकारचे बेड्स आहेत. मग त्याच्यात लाकडाचे वुडन झाले किंवा स्टीलचे झाले, आणखी काय डिझाईन्स झाले. सो असे खूप सारे बेड्स आहेत. इथे तुम्ही बघाल तर हा मस्त असा नाईटवाला, म्हणजे त्याला बाजूला त्या कवर्स वगैरे आहेत, लाइटिंग वगैरे. समोर त्याचे डेमो पण दाखवलेले आहेत. सो गाईज तुम्ही बघू शकता, हे ना खालीवर करता येतं, म्हणजे असं हे करून वर करून, ह्याला बटन प्रेस आहे, जे तुम्ही प्रेस करून तुम्ही ते खालीवर करू शकता. सो दिस इज अमेझिंग.
सो हे बटन प्रेस केलं की वर होतं, बटन प्रेस डाऊन केलं की खाली होतं. म्हणजे साईज तुम्ही कमी जास्त म्हणजे त्या खाली काही तुम्हाला सामान ठेवायचं असेल ते करू शकता. सो धिस इज अमेझिंग कॉन्सेप्ट, नाईस. गाईज हा लहान मुलांच्या रूमचा एक सेटअप आहे छोटासा. बघा ना, एक छोटासा बेड आहे, छोटंसं कबर्ड आहे, छोटंसं टेबल आहे म्हणजे त्यांना तयार होण्यासाठी, छोटीशी चेअर आहे. म्हणजे जर तुमच्या घरात लहान मुलं असेल त्यांचा स्पेशल वेगळा बेडरूम असेल तर तो तुम्ही अशा प्रकारे डिझाईन करू शकता. लायटिंग थोडीशी मला विचित्र वाटते, बट या समथिंग डिफरंट. गाईज इथे खूप साऱ्या प्रकारचे लायटिंग्स आहेत जे तुम्ही तुमच्या बेडरूम्समध्ये, हॉल्समध्ये वापरू शकता. खूप सारे डिझाईन्स आहेत, लाईक आउल्स वर पेन्सिल्स, लहान मुलांना आवडणारे लहान मुलांचे बेडरूम्स तुम्ही डिझाईन करू शकता याच्याने. लहान मुलांच्या एवढ्या सुंदर अशा गोष्टी आहेत ना, टेबल्स म्हणा, त्यांचे चेअर्स म्हणा, बेड्स म्हणा, खूप सारे डिझाईन्स आहेत, खूप सारे कलर्स आहेत, खूप सारे ऑप्शन्स आहेत. जे बघताच क्षणी तुम्हाला ते आवडतील. सॉरी. बघा हा सेक्शन आहे, सगळ्यांनी बघू शकता तुम्ही गाईज लाईट्सचा. 800 रुपीज, 1000 रुपीज, 2290. नाईट लॅम्प्स म्हणा किंवा घरी तुम्ही काही स्पेशल कामासाठी काही लाईट्स यूज करणार असाल, स्पेशली तुम्ही यूट्यूबर असाल माझ्यासारखे, सो तसं त्यांच्यासाठी पण काही लाईट्स लागतात व्हिडिओ करताना, व्हिडिओ शूट करताना. सो ते सारे खूप लाईट्स पण इथे मी तुम्हाला मिळतील. हे बघा, हे सगळे लाईट्स यूट्यूबर्स लोकांना लागतात. याची प्राईस तुम्ही बघू शकता, 3500 रुपये. याच्यामध्ये मोबाईल होल्डर आणि लाईट आहे. सिम्पल आणि काय म्हणतात सोबर असे लाईटिंग्स काही ऑप्शन्स आहेत इथे. सो इथे पण अजून काही ऑप्शन्स आहेत लायटिंगचे. मोस्टली सगळे 500 रुपयापासून स्टार्ट होतात लायटिंगचे ऑप्शन्स. ते 1000, 2000, 3000 पर्यंत आहेत. इथे जे लायटिंग्स किंवा इथे जे लॅम्प्स दिसतात तेच लॅम्प्स किंवा लायटिंग्स त्या लोकांनी त्यांच्या काही सेक्शन्समध्ये वापरलेले आहेत. हे 5500 रुपयाला आहे, 2500 रुपये, 3000 रुपये. ₹4500 रुपये, 2500 रुपये. हा एक लाइटिंग बॉल आहे, तो ऑलमोस्ट 6000 रुपीजचा आहे. गाईज हा पूर्ण पॉटरी सेक्शन्स आहे. म्हणजे इथे पूर्ण तुम्हाला सगळी झाडं मिळतील. आर्टिफिशियल झाडं आहेत सगळी, पण शोभिवंत आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या बेडरूम्समध्ये कुठे आणखी बाल्कनीजमध्ये वगैरे लावू शकता आणि तुमच्या घराची शोभा वाढवू शकता. सो त्याचे खूप सारे ऑप्शन्स आहेत. कॅक्टस म्हणा किंवा आणखी काही शोभिवंत झाडं. प्लांट सेक्शन आहे थोडक्यात हा.
सो गाईज इथे हा फूड पार्क टाईप आहे. म्हणजे इथे बुफे टाईप जेवण आहे. म्हणजे इथे तुम्ही दोन साईडला 2 क्यूज आहेत. 2 इथे क्यू लावू शकता. क्यूमध्ये नंबर लावू शकता आणि मग नंबर लावून तुम्हाला ट्रॉली घ्यायची आहे. ट्रॉलीमध्ये तुम्हाला जे पाहिजे ते इथलं जेवण तुम्ही घेऊ शकता आणि मग इथे पे करायचं आहे. आणि पे केल्यानंतर समोर तिथे टेबल्स आहेत, तिथे तुम्ही बसू शकता कुठेही. सो अशा प्रकारे इकडच्या फूड पार्कची अरेंजमेंट आहे एकंदरीत. जेवणाचे आज काही मेनूज आहेत इकडे दिले आहेत, लाईक दाल मखनी, पनीर किंवा नॉनव्हेज आयटम्स किंवा आणखी काही डेझर्ट वगैरे. सो आता आपण ते जाऊन बघूया काय आहे पुढे काय. गाईज आता आपण बिलिंग एक्झिटसाठी जाणार होतो. ऑलमोस्ट 2-2.5 तास झाले आपल्याला. पूर्ण आपण हा IKEA फिरत होतो आणि हे ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता किती जवळपास 4-4 फ्लोअरचं 3-3 फ्लोअर साईज एवढं हे यांचं वेअरहाऊस टाईप आहे. म्हणजे इथे त्यांनी सगळे सामान्स म्हणजे डंप करून ठेवलेले आहेत आणि इथून मग ते पुढे तिथे डिस्प्लेला ठेवतात. सो गाईज गुड इव्हनिंग. ऑलमोस्ट आता 4:30-4:45 झालं. आम्ही जवळपास काहीतरी 12:30-1ला आलो होतो. म्हणजे 2.5-3 तास झाले. ॲक्च्युली हे जे IKEA आहे ते खूप मोठं आहे, जे नवी मुंबई नेरूळला आहे आणि जवळपास 2-3 तास तुम्हाला फिरायला हवेत. म्हणजे कंप्लीट तुम्हाला फिरायचं असेल तर. आजचा ब्लॉग हा कंप्लीट IKEAचा होता. मी खूप ऐकलं होतं IKEAबद्दल. IKEAमध्ये म्हणजे घराशी रिलेटेड सगळ्या गोष्टी मिळतात. मग ते तुमचा बेडरूम असो, किचन असो, टॉयलेट बाथरूम असो, लहान मुलांची गोष्ट असो, मोठ्या लोकांची गोष्ट असो, सगळ्या घरातल्या सगळ्या म्हणजे बेडरूम सगळ्या काही गोष्टी ज्या असतात, छोट्यातल्या छोट्या लायटिंग्स म्हणा, खूप काही बेड्स म्हणा आणि टॉयलेट बाथरूम, किचन, टॉयलेट किंवा फर्निशिंगशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथे भेटतात. IKEA आतापर्यंत हैदराबादला एक, दिल्लीला एक आणि मुंबईला एक होतं. पण आता एक रिसेंटली नवीन ओपन झालं आहे वरळीला. बट ते एवढं मोठं नाही आहे. सो जर तुम्हाला IKEAला शॉप व्हिजिट करायची असेल आणि तुम्ही मुंबईमध्ये असाल तर हा नेरूळचा एक ऑप्शन आहे, नवी मुंबई, आणि वरळीला पण एक ऑप्शन आहे. सो मी आता ऐरोलीला आलो होतो. सो काही कामानिमित्त तर मी म्हटलं हा इथे व्हिजिट करूया. सो एक आपला व्लॉग पण होईल आणि आपल्याला विंडो शॉपिंग पण करायची होती IKEAमध्ये. सो म्हटलं ते एक बघून पण होईल. सो 1-2-3 गोष्टी काय घेतल्या आम्ही. सो ही बॅग आम्ही घेतली, बॅग आणली नव्हती. सो आजचा दिवस चांगला स्पेंड झाला. म्हणजे IKEAचा व्लॉग तुम्हाला आय होप तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला पण काही मदत होईल. तुम्हाला काही घरात काही गोष्टी घ्यायच्या असतील तर नक्की इथे येऊन व्हिजिट करा आणि हे करा. येस, काही गोष्टी महाग आहेत, म्हणजे आपल्याला त्या रिझनेबल वाटत नाही आहेत की, पण एक नक्की सांगेन की ड्युरेबल आहेत, लॉंग लास्टिंग आहेत, म्हणजे टिकणाऱ्या गोष्टी आहेत. सो तुम्ही घेऊ शकता इथल्या वस्तू. आणि आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. हा ब्लॉग आवडलाच तर म्हणजे चॅनलवर नवीन असाल, आतापर्यंत ब्लॉग बघितला असेल तर सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा फॅमिलीबरोबर, म्हणजे लोकांना पण कळेल या स्पॉटबद्दल. आणि पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन, गुड बाय गाईज.